नमस्कार, आपण पाहतात आर के न्यूज. साहेब यांच्या दालनात आम्ही बसलो. त्यानंतर माननीय नगराध्यक्ष, माननीय उपनगराध्यक्ष, माननीय सत्तारूढचे सगळे नगरसेवक आणि आमच्या माननीय शिवसाहेबांनी चर्चा घडवून आणली. समिती सभापती किती करायच्या आणि सदस्य किती ठेवायचे त्याबद्दल चर्चा घडवली आणि आज ती बैठक होणार होती, निवडी होणार होत्या. परंतु तिथे पहिल्याच दिवशी एक वाईट अनुभव आला की उपनगराध्यक्षाची निवड झाली. निवड झाल्यानंतर माननीय नगराध्यक्ष साहेबांनी सांगितलेलं होतं की आता राजकारण संपलेलं आहे, चंदगडचा विकास व आपण सर्वांनी मिळून करायचा आहे. राजकारण संपलेलं आहे आणि सगळ्यांनी मिळून हातात हात घालून आपण विकास कामं करूया म्हणून. परंतु आज वाईट अनुभव आला आणि जो वाईट अनुभव आला तो आपल्याजवळ कथन करण्यासाठी माननीय पत्रकार बंधूंना काय घडलं ते समजावं हे कळवण्यासाठी सांगण्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद बोलवलेली आहे. आणि एवढी तातडीची पत्रकार परिषदेला आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे शब्द सुमनाने पहिला स्वागत करतो आणि असंच सहकार्य आपण भविष्य काळात राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. सुरुवात झाल्यानंतर आम्ही नगराध्यक्ष साहेबांना विचारलं की टोटल किती विषय समिती आहेत, तर त्यांनी काय पहिल्यांदा बोलले नाही. त्यानंतर त्यांच्यातला एक नगरसेवक पिळंकर ते उठले आणि म्हणले आम्ही 3 करणार. मग मुळातच 5 विषय समिती असताना 3 का हा प्रश्न आम्ही त्यांना विचारला. मग त्यांनी त्याचं उत्तर देता आलं नाही त्यांना. मी म्हणलं असं करू नका, म्हणलं मिळून काम करायचं, आपल्याला गावचा विकास करायचा आहे. आणि मागील वर्षी म्हणजे मागच्या 5 वर्षांमध्ये टोटल 6 समित्या आम्ही केल्या, 5 अधिक सभापतींची स्थायी समिती. तर ते म्हणले नाही आम्ही यावेळेला आम्ही 3च करणार आहे. 3 करणार म्हटलं तर आमचे सदस्य त्यात सामील होत नाही, म्हणजे काम करायला आम्हाला वाव मिळणार नाही. म्हटल्यानंतर आम्ही विचारलं. त्यानंतर चंदगड साहेबांनी पण त्यांना रिक्वेस्ट केली सगळी मिळून आपण काम करायचं आहे आणि त्या अनुषंगानं आपण तुम्ही समित्या ह्या 4 ठेवा जेणेकरून आमचे 2-2 सदस्य त्यात जातील. त्यानंतर त्यांनी सदस्य संख्यासुद्धा 4 ठेवली. टोटल सदस्य संख्या 5 असते, त्यांच्यात 3 सत्तारूढचे 3 आणि विरोधकांच्या 2. मग त्या 4 ठेवण्यामागे तेही कारण विचारलं पण त्यांना ते समर्पित उत्तर देता आलं नाही आणि ते टाळलं. त्यानंतर म्हटलं आमचं आम्हाला जर तुम्ही सामावून घेत नसाल, विकास कामात आम्हाला सामावून घेत नसाल तर आम्ही इथं बसण्यात काय अर्थ नाही. म्हणून आम्ही बहिष्कार टाकून बाहेर. जो नियम आहे, जे संविधान आहे आणि त्या संविधानाप्रमाणे किती समित्या करायला पाहिजे हे माननीय शिवसाहेबांनी सांगितले. आणि मी विनंती केली नगराध्यक्ष साहेबांना की नगराध्यक्ष साहेब आपण सगळ्यांनी मिळून कारभार गावचा करायचा आहे, शहराचा विकास करायचा आहे, जिल्ह्याच्या तालुक्याच्या सर्व नेत्यांचं सहकार्य आपण घ्यायचं आहे आणि जे आपण करायचं आहे ते आजरा पॅटर्नप्रमाणे करूया. आजऱ्याला जसं मान्य अशोक तराटे साहेबांनी 5 किंवा 6 कमिट्या केल्या आणि त्यांना विरोधकांनाही त्यांचे सांभाळून घेतलं, त्या पद्धतीने आपण करूया. त्यामुळे विरोध राहत नाही, विरोध मावळतोय आणि चंदगड शहराचा विकास करूया म्हणून आम्ही विनंती केली. परंतु ते नाही म्हणाले, आमचं 3 ठरलेलं आहे. 3 ठरल्या समित्या म्हणल्यानंतर त्यांच्या लोकांच्यावर सुद्धा अन्याय होणार, कारण प्रत्येक समितीत जर 3-3 त्यांचे गेले तर 9 राहिले. एकूण त्यांच्याकडे माझ्यामध्ये 11 सदस्य आहेत, 8 आणि 1 9 10 सदस्य आहेत. त्यामुळे 3-3 जरी गेले तर 9 राहिले आणि बाकीचं एका दुसऱ्या सदस्यांच्यावर त्यांच्याही नगरसेवकावर अन्याय होणार. त्यापेक्षा 4 कमिट्या करा, आमचे दोघं त्यात व्यवस्थित ऍडजस्ट करता येतात आणि तुमचेही करता येतात, किंवा 5 करा. आजऱ्याला जसं केलंय तसं करा आणि आपण सगळ्यांना मिळून विकास करायचा आहे. सुरुवातीलाच विरोधाला विरोध नको, कारण आमच्याही नेत्यांनी सांगितलेलं आहे की शहराच्या विकासासाठी विकास कामाला सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. जिथे चुकीचा कारभार होईल तिथे मात्र विरोध करायचा आहे. त्यामुळे आम्ही परमेश्वरात साक्ष देऊन सांगितले की बाबा विकास कामासाठी आम्ही तुमच्या पाठीशी आहे. ज्या दिवशी मतदान झालं, इलेक्शन झालं, त्यानंतर राजकारण संपलेलं आहे. त्या पद्धतीने त्यांनी वागायला पाहिजे अशी आमची भूमिका होती. परंतु माननीय शिवसाहेबांनी सांगून सुद्धा, आम्ही विनंती करून सुद्धा आम्हाला म्हणाले नाही आम्ही 3च करणार, तुमचे 6 सदस्य द्या. मग आता 6 सदस्य देऊन बाकीच्यावर अन्याय होणार आणि महत्वाचं शिक्षण समिती त्यांना रद्द केली.
कारण महत्वाची समिती आहे ती. आज शिक्षण महत्वाचं आहे आणि ती शिक्षण समिती जर रद्द करत असाल तर मग काय उपयोग आहे? तर भविष्य काळात असं राजकारण न करता गावच्या विकासासाठी आपण विरोधकांना सामावून घेऊन आजरा पॅटर्न प्रमाणे आज चंदगड शहराचा विकास करायचा आहे. कोणीतरी सांगतंय आणि कुणाचंही ऐकायचं हे बरोबर नाही. जर चंदगड शहराचा विकास करायचा असेल, कारण तालुक्याचं हे ठिकाण आहे आणि सर्वांगीण विकास करायचा असेल तर आजरा पॅटर्न राबवला पाहिजे. भविष्य काळात तरी त्यांनी आजरा पॅटर्न राबवावा अशी आमची अपेक्षा आहे. त्यामध्ये ज्यावेळेला आमची सत्ता असताना आम्ही अपक्षांना सुद्धा सभापतीपद दिले. हळदंगर साहेबांना पण 1 वर्ष होतं, मदार मॅडमला 1 वर्ष होतं आणि विरोधी पक्ष नेता जो दिलीप चंद्र होते त्यांना आम्ही स्थायीमध्ये स्थान दिलं. म्हणजे सर्वांना मिळून काम करण्याचा हाच आमचा हेतू होता. आता ह्याच यांच्याकडून घ्यायचं काय वाटत नाही का? त्यांना एक समिती द्यावी लागते विरोधकांना. त्याच्यासाठी हे जाणून बुजून त्यांनी 3 समित्या केल्या. ॲक्च्युली समित्या 4च्या 5 होऊ शकतात, पण त्यांच्याकडे संख्याबळ त्यांच्या पद्धतीने नसल्यामुळे त्यांना आम्हाला सामावून घ्यायचं नाही आहे. म्हणून त्यांनी हा चालवलेला हा खेळ आहे. तर विकास कामं सुद्धा करताना हे असंच करणार. कारण त्यांना विकास कामामध्ये आता आम्ही ज्या वेळेला होतो त्यावेळेला प्रत्येक वार्डामध्ये तुम्ही आज सुद्धा तिथं जाऊन माहिती घेऊ शकता. प्रत्येक वार्डामध्ये आम्ही जवळजवळ 1.5-2 कोटी रुपये प्रत्येक वार्डात आम्ही कामं विकासाची केलेली आहेत. आणि त्यांना आमच्या लोकांना निधी देताना सुद्धा त्यांनी या पद्धतीनंच वागणूक देणार. कारण का आता बघा आमच्याकडे 15 कोटी अजून आमची कामं आमच्या कारकिर्दीतली अजून 15 कोटीची कामं आता चालू व्हायची आहेत अजून. तर साधारण ती 15 कोटीची कामं तुम्हाला सांगतो मी. चंदगड नगर पंचायत आधी भाजी मंडईसाठी 3 कोटी रुपये, 2 कोटी रुपये मटन मच्छी मार्केटसाठी, 2 कोटी रुपये नगर पंचायत आधीतील नवीन प्रशासकीय इमारती सभोवती कंपाऊंड संरक्षण भिंत बांधण्यासाठी 2 कोटी रुपये आहेत. परत 2 कोटी रुपये चंदगड नगर पंचायत अंतर्गत संपूर्ण चंदगड शहरातील सोलार लाईट पॅनलद्वारे विद्युत पुरवठा करणे. समजा लाईट गेली त्यावेळेला आपले ते चालू राहावं त्याच्यासाठी 2 कोटी रुपये. आणि चंदगड नगर पंचायत रबा माडकरकर कॉलेज व एरे रोड या ठिकाणी प्रवासी सेट आणि सुलभ शौचालय 50 लाख रुपये. जी आम्ही तळी बांधली तिथं म्हणजे हिशोबाने 90-95 लाख रुपये 1 कोटी रुपये अंदाजे खर्च त्या तळीला आला आहे. आणि ती अजून त्याचं सुशोभीकरण करण्यासाठी 80 लाख रुपये 80 लाख रुपये तिथं लागलेले आहेत. त्याला म्हणजे चंदगड हद्दीत रामलिंग तळी सोबती रस्त्याच्या बाजूला रिटनिंग वॉल, परत पायरी टप्पे सभोवती फरशी बसवणे, सोलार पर दिवे व RCC गटार बांधकाम करणे, हे असे कोणते 80 लाख रुपये त्याला लागलेले आहेत. परत चंदगड नगर आधीतील हिंदू स्मशानभूमी इथे शवदायिनी बसवणे, स्मशानभूमीचे विस्तारीकरण करण्याच्या अंतर्गत परिसरातील सुशोभीकरण करणे, त्याच्यासाठी 40 लाख रुपये लागले. 35 लाख रुपये चंदगड नगर आधीतील जॅकवेल नदी घाट बांधकाम करणे 35 लाख रुपये. चंदगड नगर आधीतील हिरे रोड, बेळगाव रोड, इनगाव रोड रस्त्याच्या प्रवेशाच्या ठिकाणी स्वागत कामांसाठी 1 कोटी रुपये लागलेले. आणि चंदगड नगरपंचायत आधीतील संभाजी चौक दानी कॉम्प्लेक्स नजीक सुलभ शौचालय जे पूर्वीचं महिलांसाठी तिथं महिलांसाठी विरंगुळा कक्ष बांधकाम करणे 25 लाख रुपये. चंदगड नगरपंचायत हद्दीतील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अंतर्गत नाली व रस्ते बांधकाम सभोवती कंपाऊंड वॉल बांधकाम करणे तसे घनकचरा व्यवस्थापन 80 लाख रुपये. चंदगड नगरपंचायत हद्दीतील विविध ठिकाणी हायमॅच बसवणे 50 लाख रुपये. आणि चंदगड नगरपंचायत हद्दीतील देसाईवाडी प्रभाग क्रमांक 16 येथील खुल्या जागेमध्ये गार्डनसाठी 40 लाख रुपये. चंदगड नगरपंचायत हद्दीतील देसाईवाडी येथील अंतर्गत मधुकर देसाई ते दत्तात्रय धुरी, प्रमोद पाटील व अशोक सुतार RCC गटर बांधकाम करणे 20 लाख रुपये.
चंदगड नगरपंचायत हद्दीतील देसाईवाडी जांभरे रोड सुमन चंदगडकर घरासमोर तिथं पाणी ओढ्याचं भरपूर त्या प्रमाणात तिथं येतं, त्याच्यासाठी तिथं 20 लाख रुपये तिथं लागलेले आहेत. आणि चंदगड शहरातील हद्दीतील बाबा गार्डन ट्रॅक बांधकाम करणे व परिसर सुशोभीकरण करणे याच्यासाठी 60 लाख रुपये, असं टोटल हे 15 कोटी रुपये. अजून आमची कामं ती चालू व्हायची आहेत आणि पैसे आलेले आहेत आणि चालू करायचे. आम्ही कुठलाही दुजेभाव न देता या पद्धतीने ही सगळी गावच्या विकासासाठी आम्ही एवढा निधी आणला. तो टोटल 65 कोटीचा निधी आम्ही यांना कुठेही दुजेभाव केला नाही. आणि ह्यांचं आत्तापासूनच ह्यांचं हे राजकारण चालू झालेलं आहे. कुठंतरी गट तळी स्वच्छ करणे, कामांचं हे नाटक करणे, नौटंकी करणे, हे प्रकार सगळे चालू आहेत फक्त लोकांना दाखवण्यासाठी. यांच्याकडे विकासाचा अजून 1 रुपयाचा निधी आलेला नाही आहे.